आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी घेणार आहोत सिम्प्लिफाईडच्या अंक 38व्या मधून। त्यामध्ये 11 मे ते 31 जुलै 2025चा आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघत आहोत। तर आज जागतिक वारसा समितीची बैठक 47वी बैठक झाली होती। जागतिक वारसा समितीची पॅरिस फ्रान्समध्ये झाली होती। 26 नवीन स्थळांचा वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे। सांस्कृतिकमध्ये 21, नैसर्गिक आहे 4 आणि 1 आहे मिश्र। तर हे लक्षात ठेवायचं की 21 सांस्कृतिक, 4 नैसर्गिक, 1 मिश्र असे टोटल 26। एकूण वारसा स्थळांची संख्या 1248 आहे। आगामी बैठक 47वी बुसानमध्ये होणार आहे, दक्षिण कोरिया, साऊथ आफ्रिकामध्ये। आत्ताची पॅरिस फ्रान्समध्ये झाली होती आणि त्यात 1972च्या युनेस्को वारसा कराराची निर्णय घेणारी मुख्य संस्था आहे 1972ची जागतिक वारसा समिती। यामध्ये 21 सदस्य आहेत आणि म्हणजे मागची बैठक 2024ची नवी दिल्लीमध्ये झाली होती। 12 किल्ल्यांचा वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला। मराठा मिलिटरी लँडस्केप या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 किल्ल्यांच्या 11 जुलै 2025ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। तर त्यामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा आणि तामिळनाडूतील जिंजी। तर महाराष्ट्रातले हे सगळे महाराष्ट्रातले आणि तामिळनाडूतला हा जिंजी हा एकच किल्ला आहे जो तामिळनाडूमधला आहे। आणि हा जो जिंजी किल्ला आहे याला ट्राय ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर भूप्रदेशानुसार वर्गीकरण जर केले तर डोंगरी किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड, जिंजी आणि डोंगर वन किल्ल्यामध्ये प्रतापगड, सातारा। त्यानंतर पठारी म्हटलं तर पन्हाळा येतो आणि प्रतापगड हा साताऱ्यामध्ये। किनारी किल्ला विजयदुर्ग, बेट किल्ले जर पाहिले तर खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग। हे जे किल्ले आहे यांचा क्रम आपल्याला भूगोलात विचारला जातो। तर भूगोलाची पण आपण सिरीज चालू केली आहे। 21,000 PYQ प्रश्नसंचामधून आपण घेत आहोत। संपूर्ण 2011 ते 2024 पर्यंतचे PYQ आपण त्यात घेतले आहे। तर तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघू शकतात। त्यानंतर यापैकी 8 किल्ले शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहे। तर आता जिंजी किल्ला आपण पाहिलं की ट्राय ऑफ द ईस्ट म्हणून ओळखला जातो। भारतातील जागतिक वारसा स्थळे किती झाली आता? 44 झाली। त्यात 36 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र। आधीची जी पाहिली ती आपण जागतिक वारसा समितीमध्ये स्थळांचा वारसा यादीमध्ये समावेश पाहिला होता, तो होता 26 आणि इथे आता 44 आहे जे भारतातले जागतिक वारसा स्थळे आपण पाहिली आहे। त्यानंतर सर्वाधिक वारसा स्थळे असणारा देश आहे इटली आणि भारत आपला 6वा आहे। तर भारत कितवा आहे हा प्रश्न विचारला जातो, तर 6वा भारत आहे। 36, 7 आणि 1 हे 36 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र। तर यादीमध्ये समाविष्ट पहिली भारतीय स्थळे 1983 मध्ये झाली होती। आपण सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी, आणि आग्रा किल्ला, UP मधला ताजमहल। त्यानंतर महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे 7 आहेत। अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं, पश्चिम घाट आहे आपला, व्हिक्टोरियन गॉथिक, मराठा मिलिटरी लँडस्केप। त्यानंतर अमेरिका युनेस्कोमधून आता बाहेर पडला आहे। तर अमेरिकेने 22 जुलै 2025 रोजी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेमधून पुन्हा बाहेर पडण्याची, म्हणजे आधीच तो बाहेर पडला आहे, तर ही त्याची तिसरी वेळ आहे। कितवी वेळ आहे? तिसरी वेळ आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात दुसऱ्यांदा बाहेर पडले आहे। डिसेंबर 2026च्या अखेरीस या निर्णयाची अंमलबजावणी केली। आता डोनाल्ड ट्रम्प आले म्हणजे काहीतरी तर वेगळं होणार, तर आता त्यांनी सुरुवात केलीच आहे। तर युनेस्को संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था आहे। ती स्थापना तिची 1945ची आणि मुख्यालय फ्रान्समध्ये, पॅरिस, फ्रान्स। सदस्य आहे 194। भारत हा संस्थापक सदस्य आहे। उद्देश शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि दळणवळण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणं। त्यानंतर बिमस्टेक पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025। तर बिमस्टेक पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025 कुठे झाली आहे? ही दुसरी आवृत्ती होती, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारतात झाली आहे। त्यानंतर उद्घाटन तिचं सर्बानंद सोनोवाल, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री यांनी केलं। हा नेबरहूड फर्स्ट धोरणाच्या अनुषंगाने भारताद्वारे राबवला जाणारा उपक्रम आहे। तर भारताद्वारे राबवला जातो। थीम होती नेव्हिगेटिंग द फ्युचर
ब्ल्यू इकॉनॉमी इनोव्हेशन सस्टेनेबल पार्टनरशिप बिमस्टेक पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025. तर आपल्याला MPSCमध्ये जास्तीत जास्त ठिकाण विचारलं जातं, त्यानंतर थीम विचारू शकतात आणि त्यानंतर बस एवढंच. आणि बिमस्टेक म्हणजे काय आता, तर बिमस्टेकची स्थापना झाली होती 1997ला आणि फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. तर मुख्यालय सचिवालय हे ढाका बांगलादेशमध्ये. तर हे विचारू शकता की बिमस्टेकचं मुख्यालय कोणतं आहे, कुठे, ढाका बांगलादेशमध्ये. आणि 7 सदस्य आहेत. तर कोणकोणते हे करण्यापेक्षा सदस्य किती आहे लक्षात ठेवा. 2004मध्ये नेपाळ आणि भूतान हा सहभागी झाला. बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या देशाचा यामध्ये समावेश आहे. उद्देश बंगालच्या उपसागराच्या सीमेवरील देशातील आर्थिक सहकार्याला चालना देणं. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषद 2025 झाली. कुठे झाली आहे तर रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये झाली आहे. आणि थीम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण सहकार्य मजबूत करणं. मित्रांनो, आपण जे करंटचं लेक्चर पाहतात याच्यासारखे मी आधीही घेतलेले लेक्चर्स, तर ते सगळे बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहील तर हे तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं. आणि तुमच्या गरजू एखादा मित्र असेल ज्याच्याकडे बुक नसेल, काही नाही, तर त्याला पण तुम्ही हे सजेस्ट करू शकतात. आपण याच्यात हे सगळं पुस्तक आणि पुढच्या महिन्यात आता जे नवीन 3 महिन्याची आवृत्ती येईल ती पण घेणार आहोत. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषदमध्ये ब्राझीलमध्ये 4थ्यांदा ही शिखर परिषद पार पडली आहे. तर कितव्यांदा पडली आहे तर 4थ्यांदा पडली. आणि हिचं मुख्यालय कोणतं आहे, म्हणजे ठिकाण कुठे होतं, रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये. आता मुख्यालय बघायचं आहे तर मुख्यालय हिचं नाही आहे. स्थापना दर्शवली आहे की रशियामध्ये स्थापना झाली होती. संस्थापक सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन हे संस्थापक सदस्य होते आणि भारतसुद्धा त्यात होता. आता ब्रिक्सच्या फुल फॉर्ममध्येच आपल्याला कळून जातं की ब्राझील, रशिया, भारत, चीन. आता एकूण सदस्य किती आहे तर 10 आहे. नवीन सदस्य इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब इमिराती म्हणजे दुबई. ब्रिक संकल्पना काय आहे तर गोल्डमन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओ'नील यांनी 2001मध्ये मांडली होती. ब्रिक्स संघटनेचा जगामध्ये वाटा पाहिला तर जागतिक लोकसंख्या म्हणजे 49.5 म्हणजे जवळपास 50%. जागतिक GDP 40%. जागतिक व्यापार पाहिला तर 26% या देशांचा यात येतो. आतापर्यंतच्या परिषदा तर आत्ता जी झाली आहे 2024ची तर ती रशिया कझानमध्ये झाली आणि ही 2025ची रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये. ब्रिक्स संसदीय मंच. आता ब्रिक्स पार्लमेंटरी फॉरम नावाचा पण एक मंच आहे, तर त्याचं ठिकाण आहे ब्राझील. या ब्राझीलमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलं हा प्रश्न विचारू शकतात. ओम बिर्ला यांनी केलं आहे. सहभागी देश आहेत भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया. 12वी बैठक होती 2026मध्ये. आता भारतात होणार आहे. 12वी बैठक ही 2026मध्ये भारतात होईल. म्हणजे 11वी ब्राझीलमध्ये झाली. 2015मध्ये पहिला ब्रिक्स संसदीय मंच पार पडला होता. त्यानंतर व्हिएतनाम ब्रिक्सचा भागीदार देश बनला आहे. तर व्हिएतनाम ब्रिक्सचा कितवा भागीदार देश बनला हे विचारतील. 10वा भागीदार देश कोण आहे तर व्हिएतनाम. रशियातील कझान येथे 2024मध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश श्रेणी तयार करण्यात आली. सध्याच्या भागीदार देशांच्या यादीत व्हिएतनाम, बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण व्हिएतनाम हा भागीदार देश बनला आहे ब्रिक्सचा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिटीज करायला 50 वर्ष पूर्ण. तर सीट्स करार जो कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर स्पेसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा 1 जुलै 2025ला करार झाला होता, मागच्या 50 वर्षाआधी. तर आता 1 जुलै 2025ला 50 वर्ष पूर्ण झाली. तर वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरचा हा करार आहे. 1973ला स्थापना झाली. अंमलात आला होता 1 जुलै 1975. मग आता 50 वर्ष पूर्ण झाली आहे तर लक्षात ठेवावंच लागेल याबद्दल. मुख्यालय कुठे याचं जिनिव्हा स्वित्झर्लंडचं. प्रशासक आहे युनेप संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. सदस्य आहेत 185. 1976मध्ये भारत सदस्य झाला. COP1 झाली होती बर्न स्वित्झर्लंडला. आणि आता COP20 प्रस्तावित केलं होतं समरकंद उझबेकिस्तान. त्यानंतर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आहे वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये. यामध्ये सहभागी झालेले परराष्ट्र मंत्री भारताकडनं कोण होते विचारतील तर S. जयशंकर, एवढं इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह आता सुरुवात झाली 1 जुलै 2025. तर याच वर्षी सुरुवात झाली आहे क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्हला. ठिकाण होतं वॉशिंग्टन DC, अमेरिका. उद्देश काय आहे? उद्देश विचारू शकतात की आर्थिक सुरक्षा मजबूत करण्याच्या व्यापक उद्दिष्टांतर्गत महत्त्वाच्या खनिजांची उपलब्धता सुनिश्चित करणं. लिथियम, निकेल, ग्रॅफाइट सारखी महत्त्वाची खनिजं इलेक्ट्रिक वाहने, EV, ड्रोन, बॅटरी स्टोरेजसह उच्च दर्जाचा तंत्रज्ञान उत्पादनांसाठी महत्त्वाची मानली जातात. क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. तर हे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तटरक्षक दलांनी पहिलं क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन चालू केलं आहे. तर कोणी केलं आहे? तर भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, तर या 4 देशांनी मिळून सुरू केलं आहे. त्यामध्ये मागच्या वर्षी सप्टेंबर 2024 झालेल्या क्वाड लीडर्स समिटमध्ये स्वीकारलेल्या विलिंग्टन घोषणापत्रावर ही मोहीम आधारित आहे. क्वाडबद्दल आता क्वाडमध्ये 4 देश आहेत. स्थापना आहे 2007, पुनर्स्थापना झाली 2017ला. प्रकार आहे आंतरसरकारी सुरक्षा मंच. क्वाडचा फुल फॉर्म पाहिला तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. उसेद अखेर बंद झाला. तर उसेद हे बंद झालं युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, हे बंद झालं 2025. या विभागाचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या विलिनीकरण करण्यात आले होते परराष्ट्र खात्यामध्ये. तर उसेद हे काही युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट स्थापना शीतयुद्धादरम्यान झाली आहे 1961. घोषवाक्य काय? घोषवाक्य इम्पॉर्टंट आहे, अमेरिकन लोकांकडून विचारू शकतात की उसेदचं घोषवाक्य काय. तर ही परदेशी मदत आणि विकास सहाय्य व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असलेली अमेरिकन सरकारी संस्था आहे. पाकिस्तानकडे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद गेले. आता जुलै 2025 या महिन्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 5 देशांची समितीवर निवड. संयुक्त राष्ट्र आमसभेने 3 जून 2025ला बहरीन, कोलंबिया, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, लाटविया आणि लायबेरिया या देशांना 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीसाठी 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर निवडला आहे. तर किती देशांना? 15 आणि त्यात 5 देशांची समितीवर निवड झाली आहे. UNSC काय? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी प्रामुख्याने ही जबाबदारी घेते. ते सदस्य आहे 15, स्थायी सदस्य 5. चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, अमेरिका यांना नकाराधिकार आहे. अस्थायी सदस्य आहे 10. UN आम सभेद्वारे 2 वर्षासाठी निवड. भारताची 8 वेळा अस्थायी सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. तर किती वेळेस झाली आहे? तर 8 वेळेस या UNSCमध्ये अस्थायी सदस्य म्हणून नेमणूक झाली, म्हणजे स्थायी सदस्य नाही आहे भारत. त्यानंतर सार्कची जागा घेणार नवा प्रादेशिक राष्ट्रगट. सध्या निष्क्रिय असलेल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेची सार्क जागा घेणारा नवा प्रादेशिक राष्ट्रगट तयार करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन प्रयत्न करत आहे. चीनच्या कन्मिंग येथे चीन, पाकिस्तान व बांगलादेश दरम्यान त्रिपक्षीय चर्चेत हा विषय पुढे आला. सार्क काय? तर साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. स्थापना झाली 8 डिसेंबर 1985ला ढाका, बांगलादेशमध्ये. त्यानंतर मुख्यालय सार्कचं विचारू शकतात तर काठमांडू, नेपाळमध्ये आहे. सदस्य आपला भारत पण आहे. 2008 अफगाणिस्तान सदस्य म्हणून सामील. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे की सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र कुठे आहे? तर ते गांधीनगर, गुजरातमध्ये आपल्या भारतामध्येच आहे. त्यानंतर GS परिषद 2025 झाली आहे. ठिकाण विचारू शकतात कनानास्किस, अल्बर्टा, कॅनडा. आता आमंत्रित देशांमध्ये भारत पण होता. भारतातर्फे आपले नरेंद्र मोदी गेले होते. मागील परिषद अपुलिया, इटली आणि आता पुढची परिषद एव्हियस लेस बेन्स. त्यापेक्षा तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्या वेळेची 51वी G7 परिषद कनानास्किस, अल्बर्टा, कॅनडामध्ये झाली आहे. आता G7 हा 7 सर्वात श्रीमंत देशांचा गट आहे. 7 सर्वात श्रीमंत, त्यामध्ये आपला भारत येत नाही. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका ते फक्त आपल्या भारताला दाखवायला बोलवतात की बघा आम्ही किती श्रीमंत आहे. स्थापना 1975 झाली. या गटाचं कायमस्वरूपी सचिवालय नाही. आता 7वा सदस्य कॅनडा झाला आहे. 1976 सामील झाला होता 7वा सदस्य. असे टोटल ते 7 म्हणून नाव आहे G7. जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांना समष्टी आर्थिक धोरणांचे समन्वय साधता यावे यासाठी G7ची स्थापना करण्यात आली. रशियाने G8ची स्थापना करण्यासाठी सहभाग घेतला होता, परंतु क्रिमियाच्या विलिनीकरणानंतर
रशियाला काढून टाकण्यात आले. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या भारताशी रिलेटेड आहे. लखनौ शहराने युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी या शीर्षकासाठी अधिकृतपणे आपले नामांकन सादर केले आहे. निवड झाल्यास लखनौ हे हैदराबादनंतर गॅस्ट्रोनॉमी क्षेत्रात सन्मानित होणारे दुसरे भारतीय शहर आहे. तर पहिलं विचारू शकतात की हैदराबाद पहिलं आहे, दुसरं लखनौ आहे. त्यानंतर 2004मध्ये UNCCची स्थापना झाली होती आणि पुढील भारतीय शहरे या नेटवर्कचा भाग आहेत. तो कोणकोणती आहेत? टोटल 8. त्यामध्ये कोझिकोडे साहित्य, ग्वाल्हेरचं संगीत, जयपूरची हस्तकला लोककला, वाराणसीचं संगीत, चेन्नईचं संगीत, मुंबईचं चित्रपट, हैदराबादचं पाचनशास्त्र आणि श्रीनगरचं हस्तकला आणि लोककला. तर यावर जोड्याला पण प्रश्न येऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं की लखनौ शहराने युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क UCCN सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी या शीर्षकासाठी अधिकृतपणे आपलं नामांकन सादर केलं आहे. त्यानंतर भारताची इकोसॉस वर निवड केली. तर 2026-28 या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड झाली आहे. आशिया पॅसिफिक राष्ट्र श्रेणीमध्ये भारताची लेबनॉन, तुर्कमेनिस्तान, चीनसोबत निवड झाली. तर भारताची या 3 देशांसोबत निवड झाली आहे, म्हणजे 4 देश टोटल. आणि परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी 5 जून 2025 रोजी ही घोषणा केली. भारताला 187 पैकी 181 मतं मिळाली आहे. या ECOSOC म्हणजे काय? इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलमध्ये आपला भारत निवडून आला. मुख्यालय कुठे? न्यूयॉर्क, अमेरिका. सध्याचे अध्यक्ष बॉब रे कॅनडाचे. संयुक्त राष्ट्रांच्या 6 संयुक्त अंगांपैकी एक आहे. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वत विकासाच्या 3 आयामांना पुढे नेण्यासाठी काम करतं. दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे 18 सदस्यांची निवड 3 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते. तर आपण हे सगळं का वाचत आहोत? जर सगळं वाचलं ना तर लक्षात पण आपलं सगळं राहतं. त्यामुळे त्यापैकी जे मेन आहे ना ते पण लक्षात राहतं. आणि आठवतं नंतर की अरे आपण व्हिडिओ पाहिला होता, त्यात दिलं होतं. भारत IIASच्या अध्यक्षपदी 3 जून 2025ला भारताने आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडून जिंकली. तर हे कोण जिंकलं आहे? तर भारताने आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. तर कसली? IIASच्या. भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये निवडणूक झाली होती. विचारू शकता भारत आणि कोणता देश होता? तर ऑस्ट्रिया. आणि नोव्हेंबर 2024मध्ये IIASच्या 25 ते 28 अध्यक्षपदासाठी भारतीय उमेदवार म्हणून V. श्रीनिवास यांचं नामांकन करण्यात आलं होतं. आता IIASच्या 100 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदाची निवड प्रथमच मतपत्रिकेद्वारे झाली आहे. तर 100 वर्षांच्या इतिहास पहिल्यांदा झाला आणि त्यात भारत निवडून आला. 1930मध्ये IIASची स्थापना झाली आणि ब्रुसेल्स, बेल्जियम येथे मुख्यालय आहे. मुख्यालय विचारू शकतात ब्रुसेल्स, बेल्जियम, किंवा विचारतील भारतासोबत कोण होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य असेंब्ली झाली आहे. ठिकाण कुठे? जिनेवा, स्वित्झर्लंडमध्ये. आणि थीम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की 1 वर्ल्ड फॉर हेल्थ. जागतिक आरोग्य असेंब्ली, 1 वर्ल्ड फॉर हेल्थ. आयोजक आहे जागतिक आरोग्य संघटना WHO. या अधिवेशनात जगातील पहिला WHO महामारी करार झालेला आहे. 2025च्या जागतिक आरोग्य पुरस्कार हा प्राध्यापक अवा मेरी कॉल सेनेगल आणि प्राध्यापक सर ब्रायन ग्रीनवूड हे UKचे दोघी यांना मिळाला आहे. तर विचारू शकतात 2025चा जागतिक आरोग्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर अवा मेरी कॉल आणि प्राध्यापक सर ब्रायन ग्रीनवूड यांना दिला. जागतिक आरोग्य संघटनेने मादागास्करने पोलिओचे निर्मूलन केल्याचे जाहीर केले. तर कोणता देश आहे? मादागास्कर. मॉरिशस व मालदीवला तंबाखू नियंत्रणासाठी महासंचालकाचा विशेष पुरस्कार. तंबाखू नियंत्रणाचा पुरस्कार कोणाला भेटला? मॉरिशस आणि मालदीवला. त्यानंतर अर्जेंटिनाला औपचारिकपणे WHO बाहेर पडण्यास मान्यता दिली. आता तो फ्री झाला आहे. आता कोणताच रोग नाही आहे. अर्जेंटिनाला WHO बाहेर पडण्यास मान्यता दिली आहे औपचारिकपणे. आता त्यांना नाही राहायचं यात. कोणाला नाही राहायचं आहे? तर अर्जेंटिनाला. पुरस्कार म्हटलं तंबाखू नियंत्रणाचं कोणाला मिळाला? मॉरिशस, मालदीव. मामाला मिळाला आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवायचं 2025चा जागतिक आरोग्य पुरस्कार. जागतिक आरोग्य म्हटलं तर अवा मेरी कॉल आणि ब्रायनला भेटला आहे. अवा मेरी कॉल करते ब्रायनला. आणि पोलिओचं निर्मूलन केल्याचं जाहीर कोणत्या देशाने केलं? तर मादागास्करने.
मिस वर्ल्ड 2025चं ठिकाण आहे हैदराबाद तेलंगणा. विजेती आहे ओपल सुचता आणि चुवांगश्री. ओपल सुचता चुवांगश्री नाव आहे तिचं. थायलंडची आहे ती. हैदराबाद तेलंगणामध्ये पार पडलं होतं मिस वर्ल्ड 2025. पहिल्यांदाच थायलंडने विजेतेपद जिंकलं. प्रथम उपविजेती विचारलं तर इथिओपियाची आहे. द्वितीय पोलंडची माझा आहे आणि प्रथम उपविजेती हॅसेट आहे. त्यानंतर एकूण 108 स्पर्धकांनी भाग घेतला. भारताच्या नंदिनी गुप्ताने अंतिम 20मध्ये स्थान मिळवलं. भारताकडून कोण गेलं होतं तर नंदिनी गुप्ता गेली होती. ज्या स्पर्धेत मिस वर्ल्डची अध्यक्ष जुलिया मार्लेने ज्युरीचे नेतृत्व केलं. आता मिस वर्ल्ड विजेत्या भारतीय 2017 नंतर काही कोणीच नाही आहे. पहिली रीटा होती आणि मागच्या म्हणजे 2017मध्ये मानुषी छिल्लर होती. आयोराची 24वी मंत्रिस्तरीय परिषद झाली आहे. इंडियन ओशन रिम असोसिएशनची 24वी मंत्रिस्तरीय परिषद श्रीलंकेमध्ये पार पडली. काय विचारतील की इंडियन ओशन रिम असोसिएशनची बैठक कुठे पार पडली, परिषद कुठे पार पडली, तर सांगायचं श्रीलंका. आणि कितवी होती 24वी. त्यानंतर थीम काय आहे तर भविष्यातील पिढीसाठी शाश्वत हिंद महासागर आयोराची थीम आहे. 2025 ते 27 या कालावधीसाठी भारताने श्रीलंकेकडून आयोराचे अध्यक्षपद स्वीकारलं. 25 ते 27साठी भारताने अध्यक्षपद कोणाकडनं स्वीकारलं तर श्रीलंकेकडून. पार कुठे पडली श्रीलंकेला. आणि भविष्यातील पिढीसाठी शाश्वत हिंद महासागर ही थीम आहे. आयोराचं मुख्यालय कुठे तर एबेन मॉरिशसला. आणि सध्या त्याचे अध्यक्ष श्रीलंका आणि उपाध्यक्ष भारत आहे. आता 2025 ते 27चं भारताने अध्यक्षपद स्वीकारलं. सध्या भारत आहे पण आता याच्या पुढे अध्यक्ष राहणार आहे. त्यानंतर सुएझ कालवा इजिप्तचे सुएझ कालवा प्राधिकरण 15 मे 2025 पासून किमान 1,30,000 मेट्रिक टन क्षमतेच्या मालवाहू जहाजांना वाहतूक शुल्कात 15% सूट देत आहे. इजिप्तचं तर नोव्हेंबर 2023मध्ये हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण नोव्हेंबर 2023मध्ये येमेन स्थित हौथी बंडखोरांनी इराणच्या पाठिंब्याने गाझामधील लष्करी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आणि त्याच्या प्रमुख मित्र राष्ट्रांशी संबंधित असलेल्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. या संकटामुळे जगातील प्रमुख कंटेनर जहाजे लाल समुद्राच्या मार्गावरून वळवून केप ऑफ गुड होप भोवती करण्यास प्रवृत्त केले. केप ऑफ गुड होपबद्दल तर तुम्हाला माहीतच असेल, हिस्ट्रीमध्ये वाचलं असेल तर. कालव्याबद्दल जागतिक व्यापारात वाटा 12 ते 15%. आता नियंत्रण असलेला देश इजिप्त आहे. या सुएझ कालव्याबद्दल नियंत्रण असलेला देश आहे इजिप्त. त्यानंतर बलुचिस्तान स्वातंत्र्य घोषित केलं आहे. पाकिस्तानपासून बलुचिस्तान आता वेगळा झाला आहे. आणि प्रख्यात बलूच कार्यकर्ते आणि लेखक मीर यार बलूच यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तान लोकशाही प्रजासत्ताक हे सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे. बलुचिस्तानबद्दल पाकिस्तानचा नैऋत्येकडील प्रांत होता तो. आणि त्याला भारताची सीमा अरबी समुद्र त्याच्या दक्षिण सीमा आपली अरबी समुद्राची लागली आहे बलुचिस्तानला. आणि तो वेगळा झाला आहे पाकिस्तानमधून. ADBच्या संचालक मंडळाची वार्षिक बैठक. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. ठिकाण आहे मिलान इटलीमध्ये. थीम होती शेअरिंग एक्सपिरियन्स बिल्डिंग टुमारो. इटलीमध्ये पहिल्यांदा ADBचं वार्षिक परिषद पार पडली. भारताचे प्रतिनिधित्व कोण होते तर निर्मला सीतारामन. आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या भारताचे प्रतिनिधित्व कोण होते तर निर्मला सीतारामन अर्थमंत्री. आशियाई विकास बँक 1966ची आहे. ADB कधी आली 1966. जोड्या लावामध्ये विचारू शकतात की कधी आली 1966. मुख्यालय आहे फिलिपिन्सला आणि ठिकाण होतं ह्यावेळेस झाली मिलान इटलीमध्ये. सदस्य 69 आहे. उद्देश आहे आशियातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणं. अध्यक्ष कोण आहे विचारतील ADBचे तर मसातो कांडा जपानमधल्या. जगातील सर्वात मोठं धरण तर MPSCला या अशा गोष्टी खूप आवडतं की जगातलं सर्वात मोठं धरण कोण बांधत आहे, कोणता देश तर चीन हे धरण बांधत आहे. 21 जुलै 2025 रोजी बांधकामाला सुरुवात. ठिकाण आहे तिबेटच्या पठारावर. नदी यारलुंगस तांगपो ब्रह्मपुत्राचे तिबेटमधील नाव आहे म्हणजे भारतात याला ब्रह्मपुत्रा म्हणतात. सध्या मोठे धरण म्हटले तर ते 3 गॉजेस धरण चीनचंच आहे यांत्से नदीवर. ब्रह्मपुत्रा नदीने जगातील सर्वात खोल जमिनीवरील दरी तयार केली आहे. ब्रह्मपुत्रा ही दरीतनं वाहणारी आहे त्या ठिकाणी हे धरण बांधलं जात आहे. त्यानंतर CCEX
EC 88 कॉडेक्स ॲलिमेंटेरियस कमिशनच्या कार्यकारी समितीचे अधिवेशन झाले. कुठे झाले तर रोम इटलीची राजधानी आहे तिथे झाले, रोमला झाले. कालावधी होता 14 ते 18 जुलै 2025. तर यामध्ये कॉडेक्स ॲलिमेंटेरियस कमिशन ही आंतरराष्ट्रीय अन्न मानके निश्चित करणारी जागतिक संस्था आहे. तर अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना WHO यांनी आयोगाची स्थापना केली. कोणी? WHO आणि अन्न आणि कृषी संघटना FAO. ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करणं आणि आंतरराष्ट्रीय अन्न व्यापारात निष्पक्ष पद्धती सुनिश्चित करणं. आता तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपण संक्षिप्त राष्ट्रीय घडामोडी नंतर पाहू. आणि त्याआधी तुम्ही आधीचे व्हिडिओ पण घेतले तर ते इम्पॉर्टंट आहे. पुरस्कार आहे, क्रीडा आहे, निधन वार्ता आहे, तर हे सगळे व्हिडिओ पण बघा. आणि या बुकनंतर आपण हे बुक आता लवकरात लवकर आपण संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला नाही वाटत की कोणी हे पुस्तक हे याच्यातलं फ्रीमध्ये शिकवतं आहे. मी सगळे चॅनल्समध्ये पाहिलं तर सगळे या पुस्तकातनं शिकवत आहे, पण फी पण चार्जेस करत आहे. तर मी फ्रीमध्ये शिकवते. तर त्यासाठी लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला, म्हणजे मी अजून जास्त व्हिडिओ बनवू शकेल. म्हणजे मला पण वाटेल की अरे जास्त सबस्क्रायबर होत आहे आणि लाईक्स पण येत आहे, तर मी अजून काहीतरी छान करावं. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.